वड्डी ग्रामपंचायत वड्डीच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत उद्योजक राजू वजीर यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल। शक्ती प्रदर्शन करत हजारो कार्यकर्त्यांसह भरला उमेदवारी अर्ज। वड्डी गावचे सुपुत्र राजू वजीर यांनी आज वड्डी ग्रामपंचायत वड्डीमध्ये होणाऱ्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी जनस्वराज्य पक्षाच्या वतीने गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज सादर केला। यापूर्वी विद्यमान सरपंच कुमारी यशोधरा राजे महेंद्रसिंग शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे ही पोटनिवडणूक जाहीर झाली आहे। या पार्श्वभूमीवर येत्या 28 एप्रिल रोजी मतदान होणार असून गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। राजू वजीर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी समर्थकांसह शक्ती प्रदर्शन केले। ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजी करत त्यांनी आपली ताकद दाखवून दिली। यावेळी जनस्वराज्य पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सांगली जिल्ह्यात प्रथमच जनस्वराज्य पक्षाला ग्रामपंचायत स्तरावर सरपंच पद मिळण्याची संधी निर्माण झाली असल्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। राजू वजीर यांच्या उमेदवारीमुळे निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान वड्डी ग्रामपंचायत क्षेत्रात विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाणार असल्याचे संकेत मिळत असून पाणी पुरवठा, रस्ते स्वच्छता आणि ग्रामविकास हे प्रमुख मुद्दे ठरणार आहेत। गावकऱ्यांमध्येही या निवडणुकीबाबत उत्सुकता वाढली आहे। एकूणच वड्डी ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत राजू वजीर यांच्या उमेदवारीमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून येत्या काही दिवसात निवडणुकीचा प्रचार अधिक वेग घेणार आहे। यावेळी जनस्वराज्यचे डॉक्टर पंकज मेहत्रे, जनस्वराज्यचे समीर मालगावे, पंचायत समिती सदस्य रिदा सुलेमान मुजावर, कल्लाप्पा नाईक, मारुती नाईक यांच्यासह असंख्य कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते।